कई ट्रकों और डंपरों में गणेश मूर्तियां भरकर डायघर डंपिंग मैदान पर पहुंची मुंबई मनपा की गाड़ियां। डायघर समेत आसपास के गांवों के हिंदू समाज का फूटा आक्रोश। महायुति सरकार पर हिंदुत्व के नाम पर छलावा देने का लगाया आरोप। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। 2 दिन हो चुके हैं, तीसरा दिन लग चुका है गणेशोत्सव को शुरू होकर। गणपति बाप्पा मोरया और बाप्पा की मूर्तियों का विराजमान होना, उनकी प्राण प्रतिष्ठा कर इन मूर्तियों को जो है विराजमान करवाना, उसके बाद 10 दिन का ये उत्सव होता है। लेकिन शुरू में जब 1.5 दिन की गणपति हो जाती है तो उसका विसर्जन किया जाता है। अब मुंबई मनपा ने इसको कई जगह आर्टिफिशियल पॉन्ड में, यानी 6 फीट की जो मूर्तियां हैं उनका विसर्जन आर्टिफिशियल पॉन्ड में ही होगा, ऐसा कुछ सर्वोच्च न्यायालय यानी सुप्रीम कोर्ट ने आदेश और निर्देश भी दिए हुए हैं। तो शायद उसी के तहत ये मूर्तियां लेकर के मुंबई मनपा की कई ट्रकें, कई डंपर, कई गाड़ियां, सैकड़ों की तादाद में, लगभग दावा किया गया कि 200 ट्रक और डंपर यहां पर गणेश मूर्तियां लेके पहुंची थी, जिनका 1.5 दिन का विसर्जन किया गया था आर्टिफिशियल पॉन्ड के अंदर। 6 फीट से कम ऊंचाई की मूर्तियां हैं और मयूर क्षत्रिय करके मुंबई के कोई मनपा के अधिकारी हैं, ये मुंबई मनपा के अधिकारी यहां पहुंचे हैं। अब ये खबर मिलने के बाद डायगर गांव और आसपास के तमाम जितने भी गांव है, वहां का समूचा जो हिंदू समाज है उनका जो है गुस्सा फूट पड़ा। आक्रोश में आकर के ये सब लोग यहां पहुंचे और फिर किस तरह से हुआ है। हाल ही में एनसीपी एसपी छोड़कर शिवसेना शिंदे गुट में गए बाबाजी पाटिल भी यहां पहुंचे थे। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल से जुड़े सकल हिंदू समाज, इस अम्ब्रेला के तहत आने वाले अन्य संगठन से जुड़े लोग और कई ग्रामस्थ, कई ग्रामीण लोग, ऐसे तमाम लोग यहां पहुंचे थे। और किस तरह से ये तमाम मामला रोका गया, क्या यहाँ का नजारा है, किस तरह से मूर्तियों की विडंबना की गई है, गणेश मूर्तियों की, जिन्हें विधिवत एक धार्मिक पद्धति से विसर्जित किया जाता है, उनके साथ मुंबई मनपा द्वारा, उसके प्रशासन द्वारा किस तरह से विडंबना का काम किया जा रहा है। और वो भी हो रहा है हिंदुत्ववादी विचारों की पुरस्कर्ता जो सरकार है, महायुति सरकार, उस सरकार के राजकाज में, उस सरकार की देखरेख में। ऐसा खुला आरोप यहां पर पहुंचे हुए हिंदू समाज के लोगों ने लगाया है। देखिए ये पूरा घटनाक्रम जो 29 अगस्त सुबह को घटा है। हे बघा, ही मूर्ती बघा, इधर कौन देता है? कोण आहे गाड्यांबरोबर? साहेब कोण आहे? साहेब तुमचं कोण आलंय? कोण नाही आला ना? गाड्या काढायच्या आहेत ना, नाही तर फोडून टाकतील लोक. आता येत आहेत गावातले लोक. इथे विसर्जनाला मूर्ती आणणार तुम्ही? तुम्ही आणलात गाड्या? काय हे? सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आपल्याला ज्या पीओपी मूर्त्या आहेत आपल्या गणपतीच्या, त्या मूर्त्या आपल्याला समुद्रात फेकायच्या नाहीयेत, 6 फुटापेक्षा छोट्या मूर्त्या. तर आपल्याला डायरेक्शन्स अशा आहेत की ह्या ऑर्डर्स आपल्याला एक 10 दिवसापूर्वी मिळाल्या. त्याच्यामुळे आपण मग आपला हा प्लांट आहे तर तिथे आपण स्टोअर करणार आहोत 10 दिवसाच्या मूर्त्या येतील त्या. त्याच्यानंतर आपले काही प्लान्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला मोस्टली आपण कलश बनवू, निर्माल्य कलश.
आणि ते सगळ्या मंडपांना तोपर्यंत ह्या मूर्त्यांची विटंबना होणार नाही का? विटंबना आता जे सेन्सिटिव्ह एरिया आहे, बरोबर आहे. मी स्वतः त्या बाबतीत आम्ही स्वतः तेवढेच सेन्सिटिव्ह आहे ना. तुम्ही आमच्या भावनांशी खेळता इथे. नाही, आम्ही त्या बाबतीत आम्ही जवळजवळ किती हजारो मूर्त्या आहेत ह्या. त्याचं काय करणार? एवढे दिवस बीएमसीला कळलं नाही ना. आम्हाला डायरेक्शनच 10 डायरेक्शनची वाट का बघितली तुम्ही? मग मॅडम दरवर्षीचा जो काहीतरी प्रोपगंडा करायला पाहिजे होता ना. आज इथे तुम्ही डम्पिंग मध्ये मूर्ती आणून टाकताय. डेब्रिज प्लांट आहे, बाजूला डम्पिंग आहे. डेब्रिज मध्ये डम्पिंग मध्ये एकही मूर्ती नाही जात. सेपरेट मी शेड केलेले बंद पूर्ण त्याच्यामध्ये स्टोअर करतोय. शेड मध्ये डेब्रिजचा कचरा शेड होतोय. तुम्ही जाऊन बघा. मॅडम असं नाही करू शकत तुम्ही इथे. नाही करू शकत. करत असतो, परंतु मुंबई महापालिका ठाणे महापालिका इथं डम्पिंग मध्ये गणपती फेकण्याचा प्रयत्न करतात. इथे भावना हिंदूंची भावना धोक्यात आहे. आयुक्त साहेबांची ऑर्डर आहे. फडणवीस साहेबांना ट्विट करतो. गणपती तुम्हाला विटंबना करण्याची ऑर्डर आहे. आज 29/8/2025 रोजी डायगर डेब्रिज ग्राउंड इथे ठाणे महानगरपालिका आणि मला वाटतं मुंबई महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिकेचं जवळजवळ 200 डंपर इथे गणपती बाप्पाचं विसर्जन केल्याच्या नंतर मूर्ती घेऊन आलेले आहेत. आम्ही सर्व डायगरवासी आणि पंचक्रोशीतील शेकडो नागरिक इथे जमलेलो आहोत. आमच्या गणपती विसर्जन पाण्यामध्ये केलं जातं, परंतु इथं डेब्रिजमध्ये करणार ते असे आम्हाला समजलं, म्हणून आम्ही सर्व इथे जमलेलो आहोत. गणपती बाप्पासाठी गणपती बाप्पा म्हणजे एक विघ्नहर्ता असतो आणि ते विघ्न हरण्याचं काम गणपती बाप्पा करत असतं, परंतु गणपतीवरच इथं विघ्न आणण्याचं काम ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी करत आहेत. ही मोठी एक शर्मेची गोष्ट आहे, कारण गणपतीचं विसर्जन पाण्यात केलं जातं, परंतु हा गणपतीचं विसर्जन डम्पिंग ग्राउंडमध्ये करणार आहे. म्हणून सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. म्हणून मी क्षत्रिय साहेब मयूर क्षत्रिय जे आहेत त्यांना मी आताच विनंती केलेली आहे की हे जे आपण करता हे चुकीच्या पद्धतीने आपण करत आहोत आणि याला सर्व कारणीभूत ठाणे महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका राहणार आहे. म्हणून त्यांनी आता सर्व डंपर परत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सर्व डंपर बाहेर निघत आहे. पुरा पाणी पॅक हुआ है. त्यांची जागा होती आणि कडधान्य टाकलं. अशा प्रकारे गणपतीच्या बाप्पांची विटंबना इथे बीएमसीद्वारे केली जाते. बीएमसीने अक्षरशः मूर्त्यांवर ट्रक चढवलेले आहेत, कचऱ्यासारखे इथे टाकलेले आहेत. आपण बघू शकता इथे बीएमसीच्या गाड्या आणलेल्या आहेत. माझ्या मागे तुम्हाला बीएमसीच्या ज्या गाड्या दिसत आहेत त्या गाड्यांमध्ये 1.5 दिवसाच्या बाप्पाचं जे विसर्जन झालेलं आहे ते विसर्जन केलेल्या मूर्त्या त्यांनी आणलेल्या आहेत दायगर गावाच्या जवळ असलेल्या डेब्रिज प्लांटमध्ये. आणि त्या डेब्रिज प्लांटमध्ये ज्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत त्या अतिशय वाईट प्रकारे स्टोअर केलेल्या आहेत. त्याच्यावर गाड्या चालवलेल्या आहेत आणि ही हिंदू धर्मांचा सरकार पुरस्कार करतंय. हिंदूंचं सरकार म्हणून सांगितलं त्या सरकारच्या ही भूमिका बघून अक्षरशः मनाला वेदना होत आहे. त्यामुळे ह्याच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.